Hi student, let's start the new article in amines, that is nomenclature of amines. Amines are derived in two names. First one is common name and another is IUPAC name. These amines are mainly classified into the three types: primary, secondary and tertiary. Then let's see the common name and IUPAC name of the primary amines. आता आपण या ठिकाणी बघूया प्रायमरी अमाइन्स म्हणजे काय, प्रायमरी अमाइन्सचे कॉमन नेम आणि IUPAC नेम. In this primary amine, the first example is CH3NH2. In this NH2 or amino group is attached to the methyl group. This methyl group CH3. Then the common name of the CH3NH2 is written to first is the alkyl group name and next to the amines. CH3 it means the methyl and next to amine. It means the CH3NH2 is called like the methyl amines. This methyl amine is a common name. आता इथे बघा प्रायमरी अमाइन्सचे आपण पहिलं एक्झाम्पल घेतलं, फर्स्ट एक्झाम्पल घेतलं CH3NH2. म्हणजे इथं या NH3 मधला एक हायड्रोजन गेला आणि त्याच ठिकाणी हा CH3 लागला, आणि हे फर्स्ट एक्झाम्पल झालं प्रायमरी अमाइन्स. आता ज्यावेळेस आपल्याला कॉमन नेम लिहायचा आहे त्यावेळेस जो कोणता अल्किल ग्रुप NH2 ला अटॅच आहे, प्रायमरी अमाइनमधील NH2 ला अटॅच आहे, त्या अल्किल ग्रुपचं अगोदर नाव लिहायचं. आता इथं हा CH3 आहे, हा झाला अल्किल ग्रुप. कॉमन नेम लिहित असतेवेळेस त्याचं आपण त्या अल्किल ग्रुपचं नाव लिहिलं मिथिल, आणि त्याच्यानंतर हा जो NH2 आहे या NH2चं नाव लिहिलं इथं आपण. म्हणजे अल्किल ग्रुपचं अगोदर नाव आणि त्याच्यानंतर अमाइन्स. आता याचंच आपल्याला या मिथिल अमाइन्सच IUPAC नेम लिहायचं आहे. IUPAC नेम लिहित असतेवेळेस आता त्याचे जे नियम आहेत, IUPAC रूल आहे, त्या IUPAC रूलनुसार आपल्याला IUPAC नेम लिहायचं आहे. आता या IUPAC रूल काय आहे, तर याच्यातला फर्स्ट रूल आहे select the longest continuous chain of the carbon atom it containing the dash NH2. आता या लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेनमध्ये हे झाली लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम, याच्यामध्ये एकच कार्बन आहे. मग जास्तीत जास्त लांबीची कार्बन चेन सिलेक्ट करा की त्या कार्बन चेनमध्ये हा NH2 असला पाहिजे. आता इथं प्रत्येकामध्येच NH2 आहे, हा आहे इथं NH2. मग जास्तीत जास्त लांबीची चेन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं किती कार्बन आहेत, तर एक कार्बन आहे. हे इथं एक कार्बन आहे CH3चा, हा एक कार्बन. मग ज्यावेळेस आपण या लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बनमध्ये एकच कार्बन आहे त्यावेळेस आपण अल्केनमध्ये जर एक कार्बन जर असेल तर त्याला आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरेंट अल्केन मिथेन म्हणतो. ते आहे मिथेन, हे आपला मिथेन अशा टाईपचं. मग हे मिथेन मधला शेवटचा ई काढायचा, मिथेनमधला शेवटचा ई काढायचा आणि त्या या NH2 साठी
अमाइन टाकायचं. आता इथं बघा, इथला या मिथेनमधला शेवटचा ई काढला, इथं मिथेनमधला शेवटचा ई काढला, इथं एन राहिलेला आहे, ई काढून त्या ईच्या ठिकाणी अमाइन हा टाकला, म्हणजे हे झालं CH3NH2चं IUPAC नेम आणि त्याचं नाव आहे मिथेना अमाइन. ते झालं मिथेना अमाइन. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे इथं CH3CH2NH2. हे झालं सेकंड एक्झाम्पल प्रायमरी अमाइनचं. मग आता या जागी NH2ला अटॅच असणारा जो अल्किल ग्रुप आहे तो आहे इथिल ग्रुप. हा इथिल ग्रुप आहे, म्हणून त्या CH3CH2NH2चं कॉमन नेम लिहित असते वेळेस त्या इथिल ग्रुपचं अगोदर नाव लिहायचं. हे इथिल ग्रुपचं नाव लिहिलं आपण आणि त्याच्यानंतर डॅश NH2साठी अमाइन टाकायचं. द कॉमन नेम ऑफ द प्रायमरी अमाइन्स or is these amines are written to the first is alkyl group name and next to the amine, that is the alkyl amine as the general name of the amines. पुन्हा आता आपल्याला त्याचं IUPAC नेम लिहायचं आहे. IUPAC नेम लिहित असते वेळेस पुन्हा IUPAC रूल वापरायचे. IUPAC रूल काय म्हणते, जास्तीत जास्त लांबीची चेन सिलेक्ट करायची, कार्बन जास्तीत जास्त कार्बनची लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायची. आपण इथं सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ द कार्बन ॲटम की ज्याच्यामध्ये हा NH2 असला पाहिजे. अशी आपण चेन सिलेक्ट केली. आता चेन सिलेक्ट केल्यानंतर या लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनमध्ये NH2 तर आहेच, पण कार्बनची संख्या 1 आणि 2 आहे. IUPAC रूल दुसरा असा आहे, द नंबर विल बी स्टार्ट फ्रॉम दॅट साइड, द लोवेस्ट नंबर ऑफ द कार्बन इज अटॅच्ड टू द अमायनो ग्रुप ऑर NH2 किंवा अमाइन्स ग्रुप. आता इथे या 2 कार्बनला आपल्याला नंबर द्यायचे, पण नंबर देत असते वेळेस अशा बाजूने द्यायचे की कमीत कमी नंबरच्या कार्बनला हा NH2 अटॅच असला पाहिजे. समजा मी अशा बाजूने जर दिले तर 2 नंबरच्या कार्बनला हा NH2 अटॅच असतो, त्याकडे असतो किंवा होतो आपण म्हणू शकतो. आता इथं ज्यावेळेस मी या बाजूने नंबर दिले त्यावेळेस 2 नंबरला होते, पण समजा मी इकडच्या बाजूला दिले हे 1, हे इथला 1 आणि हे 2, अशा वेळेस हे IUPAC रूलनुसार ते बरोबर आहे. म्हणजे दुसरा नियम त्याचा काय म्हणते, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बनला नंबर अशा साईडनं द्या की कमीत कमी नंबरच्या कार्बनला हा NH2 अटॅच असला पाहिजे. मग आपण काय केलं, इथं हे NH2 1 नंबरच्या कार्बनला अटॅच झाला आणि हा CH3 2 नंबरचा. आता ज्यावेळेस आपल्याला याचं कॉमन IUPAC नेम लिहायचं आहे, 2 कार्बन असल्यामुळं हे इथेन झाला आणि इथेनचा ई काढला आणि त्याच्या जागी अमाइन टाकलं आणि हे झालं इथेना अमाइन. हे इथलं हे इथेना अमाइन. मग आता आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय तर इथं आता इथं बघा, थर्ड एक्झाम्पलमध्ये CH3 हे CH3 CH2 NH2 हे झालं तिसरं एक्झाम्पल. लॉंगेस्ट इथं जर हे अल्किल ग्रुप जो आहे तो N प्रोपिल आहे, म्हणून इथे N प्रोपिल लिहिलं आणि NH2साठी अमाइन लिहिलं. म्हणजे या N प्रोपिल अल्किल ग्रुपचं नाव अगोदर आणि त्याच्यानंतर हे अमाइन्स. आता आपल्याला याचं IUPAC नेम बघायचं आहे. IUPAC नेम बघत असते वेळेस पुन्हा आपल्याला त्याचे रूल्स वापरायचे आहेत. तर रूल्समध्ये काय तर जास्तीत जास्त लांबीची चेन सिलेक्ट करायची. ही समजा लांबीची चेन आपण सिलेक्ट केली. कोणती चेन आहे तर हे इथं CH3 CH2 CH2 असे 3 कार्बन आहेत. मग आपल्याला नंबर द्यायचे, तर नंबर आपल्याला या बाजूने द्यायचे. 1 नंबर, हे 2,
हे 3. मग 1 नंबरला त्या ठिकाणी NH2 अटॅच आहे, हा NH2 1 नंबरला अटॅच आहे. आणि इथं ह्या लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनमध्ये 3 कार्बन आहेत, म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरंट अल्केन प्रोपेन झाला. प्रोपेनचा ई काढला. 1 नंबरच्या कार्बनला NH2 अटॅच असल्यामुळे हे इथं 1 नंबर लिहिला आणि त्याच्यानंतर हे अमाइन्स. आता इथं तिसरं एक्झाम्पल बघा. हे एक्झाम्पल हे CH3 CHNS2 CH3 हा ग्रुप जो आहे इथला, हा लाल रेषेमध्ये मी सर्कलमध्ये जे केलेला आहे तो आयसोप्रोपिल आहे, म्हणून याचं कॉमनली मी लिहित असते व सुरुवातीला त्या अल्किल ग्रुपचं नाव लिहिलं आयसोप्रोपिल आणि या डॅश NH2 साठी हे अमाइन टाकलं. हे झालं त्याचं कॉमन नेम. आता आपल्याला त्याचं IUPAC नेम लिहायचं आहे. आता IUPAC नेम लिहित असते वेळेस पुन्हा याचे नियम पाळायचे आहेत, IUPAC रूल्स पाळायचे आहेत. म्हणजे इथं जास्तीत जास्त लांबीची चेन सिलेक्ट करायची. पहिला नियम, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ द कार्बन ॲटम इट कंटेनिंग द NH2. आता दुसरा नियम, द नंबर विल बी स्टार्ट फ्रॉम दॅट साइड द लोवेस्ट नंबर ऑफ कार्बन इज अटॅच्ड टू द NH2. नंबर द्यायचे याला, 1 इथं, हे 2 इथं, हे 3 इथं. कोणत्याही साईडनं द्या, 2 नंबरच्याच कार्बनला हा NH2 अटॅच होतो. मग आता आपल्याला याचं IUPAC नेम लिहायचं. याच्यामध्ये एकूण 3 कार्बन असल्यामुळं याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरंट अल्केन प्रोपेन झाला. प्रोपेनचा शेवटचा ई काढला आणि हा NH2 हे इथला NH2 कितव्या नंबरच्या कार्बनला अटॅच आहे, तर या 2 नंबरच्या कार्बनला अटॅच आहे, म्हणून इथं 2 लिहिलं आणि या NH2 साठी अमाइन टाकलं. या NH2 साठी आपण आता याच्यामध्ये तुम्हाला जर काही बाकीचे एक्झाम्पल दिले आहेत हे प्रायमरी अमाइन्सचे, जर सोडून बघायचा प्रयत्न करा. जर एखाद्या वेळेस तुम्हाला समजलं जर नसेल तर माझ्या व्हॉट्सअप ग्रुप नंबरवर तुम्ही ते स्ट्रक्चर पाठवू शकता. त्याचं तुम्हाला मी IUPAC नेम किंवा कॉमन नेम सांगू शकतो. पण एक लक्षात घ्या, प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंडचे कॉमन नेम असू शकतात असं नाही. कारण रोज जगामध्ये लॅबोरेटरीजमध्ये हजारो कंपाऊंड्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा कंपाऊंड्स त्या ठिकाणी नवीन नवीन तयार होतात आणि याच्यामुळं त्या ठिकाणी प्रत्येकाला कॉमन नेम देणं शक्य नाही. म्हणून त्या ठिकाणी IUPAC या इंटरनॅशनल युनियन ऑफ द प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्रीच्या संस्थेनं त्याचे रूल्स बनवले आणि रूल्सनुसार त्यांनी त्याचे हे IUPAC नेम देण्याचं ठरवलं. त्याच्यानंतर आपण बघूया आता सेकंडरी अमाइन्सचं. सेकंडरी अमाइन्समध्ये इथं आपण काय केलं, आता या सेकंडरी अमाइनमधील अमोनियामधले 2 हायड्रोजन निघून गेले आणि 2 अल्किल ग्रुप लागले. इथं CH3NH CH3 हे 2 अल्किल ग्रुप लागले, मिथिल ग्रुप लागले आणि तिथं 2 सारख्या अल्किल ग्रुप आहेत, म्हणून हे सिंपल अमाइन्सचं एक्झाम्पल झालं. आता या NHला, इथं हे NHला 2 CH3 अटॅच असल्यामुळं त्या कॉमन नेम लिहित असते सुरुवातीला त्या अल्किल ग्रुपचं नाव लिहिलं आपण. 2 मिथिल ग्रुप असल्यामुळं डायमिथिल आणि NH साठी अमाइन. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं याचं IUPAC नेम. आता याच्यातला IUPAC नेम बघत असते जास्तीत जास्त लांबीची चेन सिलेक्ट केली आणि इथं जास्तीत जास्त लांबीची कार्बन चेन सिलेक्ट केली. आता NHच्या डाव्या बाजूला बघा किंवा उजव्या बाजूला बघा, एकच कार्बन आहे, मध्ये कंटिन्युअस कार्बन नाहीत, मध्येच एक NH अटॅच झाला,
म्हणून लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम फक्त एकच आहे. मग समजा आपण एक नंबर याला जर दिला, एक नंबर या दोन्ही CS3 पैकी कोणत्याला एकाला द्या, याला द्या किंवा या बाजूच्या CS3ला द्या. मग आता जर समजा एक नंबर आपण या CS3ला जर दिला, या CS3ला जर दिला, तर इथं बघा एक नंबर आपण जर या CS3ला जर दिला इथल्या, तर या CS3ला नायट्रोजन NH आहे आणि हा CS3 या नायट्रोजनला अटॅच आहे. म्हणून हा CS3 अदर सबस्टिट्यूएंट झाला. म्हणून याचं IUPAC नेम Nला अटॅच असल्यामुळे N मिथिल. इकडं या ठिकाणी कार्बनची संख्या CS3 एकच आहे, म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह पॅरट अल्केन आणि त्याच्यानंतर अमाइन्स. हे झालं. त्याच्यानंतर दुसरं तसंच आहे डाय इथिल अमाइन किंवा N इथिल अमाइन. आता इथं तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये पण बदल आहे. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये बदल काय, तर इथं समजा आपण काय घेतलं, इथं आहे हे NHला एका बाजूनं C2H5 आहे, दुसऱ्या बाजूला CS3 आहे. मग अशा वेळेस इथं घेतलं NHCS3 आणि इथं NHC2H5. म्हणजे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ही झाली. याच्यामध्ये दोन कार्बन आहेत, इकडल्या बाजूला फक्त एकच कार्बन आहे. म्हणजे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आपण इकडच्या बाजूची घ्यायची आणि हा अदर सबस्टिट्यूएंट झाला. म्हणून N मिथिल दोन कार्बन आहेत म्हणून इथेनअमाइन, N मिथिल इथेनअमाइन. आता याचं आपल्याला एक कॉमन नेम राहिलं होतं. NHला दोन वेगवेगळे अल्किल ग्रुप अटॅच, एक CS3 आहे, एक दुसरा C2H5 आहे. मग अशा वेळेस त्या अल्किल ग्रुपचं नाव अल्फाबेटिकलला लिहायचं. C2H5चं नाव अगोदर येईल इथिल, त्याच्यानंतर CS3चं आणि त्याच्यानंतर अमाइन्सचं. त्यानंतर आपण बघूया टर्शरी अमाइन्स. टर्शरी अमाइन्समध्ये इथं अमोनियामधले तिन्ही हायड्रोजन निघून गेले. इथं हे तिन्ही हायड्रोजन निघून गेले आणि तीन अल्किल ग्रुप लागले. इथं तिन्ही अल्किल ग्रुप सेम लागले, CS3 CS3 CS3. याचं कॉमन नेम लिहित असते वेळेस मिथिल ग्रुप 3 असल्यामुळं आपण ट्रायमिथिल लिहिला आणि शेवटी अमाइन्स. पण ज्यावेळेस आपल्याला IUPAC नेम लिहायचा आहे त्यावेळेस 3 मिथिल ग्रुप असल्यामुळं इथं ट्राय CS3 आहे, याला एक नंबर दिला किंवा याला एक दिला, याला एक दिला तरी सारखंच पडते. ट्राय मिथेनअमाइन ही त्याचं IUPAC नेम झालं. आणखी समजा तुम्हाला याचं IUPAC नेम लिहायचं जर झालं तर इथं IUPAC नेम लिहायचं जर झालं तर आपल्याला काय करता येते की इथं समजा याला एक नंबर जर दिला, याला आपण समजा जर एक नंबर जर दिला तर हे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन झाली कार्बनची. कोणत्याही एका कार्बनला द्या, या द्या किंवा या द्या किंवा या द्या, कुठेही दिलं तरी आपल्याला एकच कार्बन आहे. पण समजा जर याला जर आपण एक नंबर जर दिला तर Nला हा CS3 अटॅच आहे, Nला हा CS3 अटॅच आहे. म्हणून याचं ज्यावेळेस IUPAC नेम येईल त्यावेळेस N या Nला अटॅच असल्यामुळे N, या Nला अटॅच असल्यामुळे N, म्हणजे N, डायमिथिल मिथेनअमाइन याचं दुसरं नाव येऊ शकते किंवा सिम्पली ट्रायमिथेनअमाइन हे त्याचं IUPAC नेम. आता दुसरं एक्झाम्पल आहे. या ठिकाणी आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. इथलं समजा इथं मी हे एक्झाम्पल घेतलं, कोणतं तर या हे न एक्झाम्पल, इथलं एक्झाम्पल घेतलं हे. आता बघा नायट्रोजनला 3 वेगवेगळे अल्किल ग्रुप आहेत. एक CS3 आहे, एक C2H5 आहे आणि एक CS2 असे 3 वेगवेगळे अल्किल ग्रुप आहेत. मग त्याचं सुरुवातीला कॉमन नेम आपल्याला लिहायचा आहे. इफ द मिक्स्ड अमाइन्स विच इज अटॅच टू द 3 डिफरंट अल्किल ग्रुप्स then the name of the common name is written to the first is alkyl group name alphabetical and next to the amines. आता या 3 वेगवेगळ्या अल्किल ग्रुपचे नाव आपल्याला लिहायचे आणि अल्फाबेटिकलनं लिहायचे.
हे C2H5चं नाव इथिल असल्यामुळं अल्फा अडपेटनुसार पहिल्यांदा येईल किंवा नंबर 1ला येईल. सेकंड जे आहे ते मिथिल आहे आणि त्याच्यानंतर ही जे चेन आहे CS2 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 CS3ची ते N प्रोपिल आणि शेवटी अमाइन्स. इथिल मिथिल N प्रोपिल अमाइन्स. आता या 3 चेनपैकी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ही आहे, ही लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आहे. याला 1 नंबर दिला आपण इथं, हे 2 नंबर आणि हे 3 नंबर. मग या नायट्रोजनला एक C2H5 आहे, दुसरा मिथिल आहे आणि म्हणून आपल्याला इथं N इथिल, Nला अटॅच असल्यामुळं N इथिल, त्याच्यानंतर Nला मिथिल अटॅच असल्यामुळे N मिथिल आणि या लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनमध्ये 3 कार्बन असल्यामुळं याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरंट अल्केन प्रोपेन आणि प्रोपेनचा ई काढून त्या ठिकाणी अमाइन टाकायचं म्हणजे N इथिल N मिथिल प्रोपेन अमाइन हे या मिक्स्ड अमाइनचं IUPAC नेम. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या नोमेनकल्चरमध्ये अमाइन्सच्या नोमेनकल्चरमध्ये काही शंका असल्यास किंवा काही अडचण असल्यास मला तुम्ही माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरवर त्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर, कॉमन नेम किंवा IUPAC नेम या संदर्भामध्ये तुम्ही मॅसेज करू शकता. ठीक आहे, बाकी आपण उद्याला बोलू.